जरी आम्ही महाविकास आघाडीत असलो तरी आमची जी बांधिलकी ही सत्तेशी नसून जनतेशी आहे। आणि मग जनतेचे शेतकऱ्यांचे ज्या वेळेस जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतात त्यावेळेस शिवसेना ही रस्त्यावरती उतरत असते। मला असं वाटतं का महावीज निर्मितीने या बिलांचा घोळ घातल्या कारणानं आज या शेतकऱ्यांवरती अन्याय होतोय। आता पेरण्या केलेल्या आहे, पाणी देता येत नाही, जनावरांना पाणी नाही आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांची स्वतःची चूक असताना म्हणजे लाईट बिलांचे घोळ हे गेले 2012 पासून चालू आहेत। म्हणजे 3 HP मोटर त्याला 5 HP बिल, जी 5 HP मोटर तिला 7 HP बिल। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही जोपर्यंत ही बिलाची दुरुस्तीच होत नाही, म्हणजे खरं तर 2012 पासून आत्तापर्यंत जो काही अन्याय शेतकऱ्यांवरती झाला आणि म्हणून याच्या बिलाची जी काही गोंधळ यांनी वीज निर्मितीने या ठिकाणी केला आणि त्याचं मला असं वाटतं का त्याच्यामुळं हा सर्व शेतकऱ्यांवरती या ठिकाणी अन्याय होतोय। आणि जोपर्यंत ही वीज बिलाची दुरुस्ती होत नाही तोपर्यंत हे शेतकरी वीज बिलं भरणार नाही। दुरुस्ती ही आम्ही करायला तयार आहोत। त्यांनी आमच्याकडे 350 अर्ज दाखल केलेले आहेत। ते आता एक महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दाखल केलेले आहेत। तिथून पुढे आम्ही दुरुस्ती तुम्हाला 100% करून देणार आहे। पण मागच्या बिलासाठी, मागच्या थकबाकीसाठी शासनाने 50% माफी जाहीर केलेली। कृषी धोरण 2020 म्हणून योजना शासनाने आणलेली, त्यामध्ये 50% थकबाकी ही माफ करण्यात आलेली। तर त्या योजनेत सर्वांनी सहभाग घेऊन सगळ्या आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये सर्व शेतकऱ्यांनी याच्या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे। आणि त्याचप्रमाणे सय्यद पिंपरी गावांनी पण या योजनेमध्ये सहभाग घ्यावा ही मी त्यांना मागील 2-3 मीटिंगमध्ये विनंती केलेली आहे। पण मग त्या संदर्भात त्यांनी कुठलाही चालू बिल, त्याच्यानंतर पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सप्टेंबर 2020ला आम्ही थकबाकी गोठवली, त्याच्यानंतर 5 चालू बिलं आलेली। त्या 5 चालू बिलं तुम्ही ते भरा, मी तुमची मागची पण दुरुस्ती करायला मी तयार आहे। 31 मार्च 2022 पर्यंत ही 50% माफी आहे। त्यानंतर 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 पर्यंत 30% माफी आहे। आणि त्याच्या पुढील वर्ष आर्थिक वर्षामध्ये 20% माफी। म्हणजे आत्ता जी माफी आहे ती 50% आहे। त्याच्यामुळे ह्या योजनेचा खूप फायदा आहे। 50% यांना वीज बिल माफी केलेली सरकारने। तर आमची मागणी अशी आहे की ऑलरेडी तुम्ही वीज बिल डबल दिलेलं आहे, 3 HPचं 5 केलं आहे, 5चं 7.5 केलं आहे आणि वीज बिल डबल घ्यायचं आणि 50% माफी द्यायची। म्हणजे हे शासनाला लूट करताय। शासनाकडून ती माफीची रक्कम हे स्वतः घेत आहे आणि शेतकऱ्यांकडून सुद्धा जवळपास दुप्पट दराने वीज बिल वसुली करताय। यांनी अगोदर 2012 पासून वीज बिल दुरुस्ती द्यावी आणि जे दुरुस्त झालेलं बिल असेल त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 50% शासनाची सवलत मिळेल, 50% माफी मिळेल। उरलेलं 2020च्या आतलं शेतकरी बिल भरतील आणि याच्यानंतर जे आताचे बिलं चालू बिलं आहे हे सुद्धा जे शेतकरी वीज वापरतोय 3 HP असेल तर 3 HP प्रमाणे त्याच्याप्रमाणे आजही आम्ही भरायला तयार आहे। परंतु ही कोणती गोष्ट आम्ही आतापर्यंत यांच्याशी खूप वेळा चर्चा केली, या कोणत्याही गोष्टीची दखल न घेता डायरेक्ट त्यांनी अर्ध्या रात्री हे कनेक्शन कट केलेलं आहे। आज जनावरांचा विषय, द्राक्ष बागांचा विषय, बाकीच्या पिकांचा विषय, हा अन्याय यांनी केलेला आहे। कोणती तरी यांनी सूचना द्यायला पाहिजे होती आणि हे आपली प्रसारमाध्यमांची आणि जनतेची हे दिशाभूल करताय की 50% शासन देतंय, परंतु 50% ऑलरेडी यांनी 2012 पासून डबल बिल गेलेलं आहे। म्हणजे शासनाची जी माफी आहे असणार आहे, 50% अनुदान द्यायला तयार आहे, हे वीज कंपनीच्या घशात जाणार आहे। आमचं तेच मागणं आहे की आमची दुरुस्ती करून द्या, आमचं बिल 50% वर येईल आणि त्याच्यावर परत आम्हाला 50% सवलत मिळवलं, आम्ही ते बिलं भरू।